विचारात वाटतं माझच बघून उतरला या क्षेत्रात. एक रुसला की धरला दुसरा. रेकॉर्डिंग लावणारा रेकॉर्डिंग. विचारात वाटतं माझच बघून उतरला या क्षेत्रात. एक रुसला की धरला दुसरा. रेकॉर्डिंग लावणारा रेकॉर्डिंग. तुम्ही जो आतापर्यंत व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्विटरला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे. कॅपकडे तुम्ही ते ओपन केल्यानंतर सिम्पली न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. तुमचं जो ते फोटो असेल सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर इथे खाली रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करून 2 बटन हा फोटो सेट करून घ्यायचा आहे आपल्याला. इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो बीटमा व्हिडिओ आहे ना इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. बीटमा व्हिडिओ आहे ते ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर इथून मग एक्स्ट्रॅक्ट कडूचं ऑप्शन येऊन जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करू. ह्याच्या फोटोची लेंथ आहे जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा ठेवायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं, हा जो बीटमा व्हिडिओ आहे ना इथे आपण ह्या बीटमा व्हिडिओमध्ये आपण बीट दिल्यात 1 2 3 अशा बीट आहेत. तर इथे आपल्याला काय करायचं, ह्या बीटमा व्हिडिओमधल्या जे आपण बीट चेंज होतील तिथून तिथं हा जो फोटो इथून स्पीड करायचा. पहिली बीट आपली इथे चेंज होत आहे ते त्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करायचं आणि पहिलं ऑप्शन स्पीडचा आहे त्यावरती क्लिक करायचं. पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे. सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करून स्पीड करा. पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं सिम्पली. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शोच्या बीट मार्पर्यंत मग कट करत न्यायचा आहे. हा फोटो तुम्ही बीट नाव इथून कट केल्यानंतर इथे आपल्याला प्ले करून बघायचं आहे. म्हणजे आपले जे डायलॉग आहे इथून आता ॲड करायचे आपल्याला. तर सिम्पली आपल्याला प्ले करून बघूया. तर सिम्पली हा जो डायलॉग आहे आपला दुसरा जो बीट आहे तिथून चालू होते तर सिम्पली ह्या बीट व्हिडिओवरती क्लिक करू. पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करूया आणि हा जो पहिला भाग आहे बीटमा व्हिडिओचा त्यावरती क्लिक करून डिलीट करूया. आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, ह्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि इथून प्ले करून बघायचं आहे आपला पहिला डायलॉग कुठपर्यंत आहे. इथपर्यंत येतो तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करा. दुसरा डायलॉग आपल्या इथून स्प्लिट करा. ह्याच्या पुढचा डायलॉग इथे येतो, ठीक आहे, इथून स्प्लिट करा. त्याच्यानंतर हे आपला जो चौथा डायलॉग असेल इथून येतो म्हणजे इथपर्यंत येतो तिथून स्प्लिट करा. त्याच्यानंतर इथून 5वा डायलॉग येतो इथून स्प्लिट करा असं, ठीक आहे. त्याच्यानंतर जो पण एक्स्ट्रा पार्ट असेल इथून डिलीट करून टाकायचा आहे. आता हे जे आपण बीटमा व्हिडिओचे भाग केले त्यामध्ये सिम्पली आपल्या PNG ॲड करायचे आहेत. PNG ॲड करण्यासाठी हा जो बीटमा व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं इथं स्क्रोल केल्यानंतर रिप्लेसचं ऑप्शन त्यावरती क्लिक करू. सिम्पली पहिले PNG इथून ॲड करायचं. त्याच्यानंतर दुसरं PNG इथून ॲड करायचं असं, ठीक आहे. आणि जे पण PNG तुम्ही इथून ॲड कराल त्यामध्ये तुम्हाला सिम्पली ॲनिमेशनवरती क्लिक करून इनमधला फेड इनचा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे, ठीक आहे, सर्व PNGला अशा प्रकारे. तर काय करायचं आहे आता तुम्हाला सर्व इथून PNG आहेत आणि फोटो आहे तिथून ॲड करून घेतो मी पण आणि तुम्ही पण घ्या. हे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नाव इथून स्प्लिट केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला पहिले ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करू. सिम्पली ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल ल्युमिन फ्लॅश नावचं इथून सिलेक्ट करायची. जी खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करायची आणि तुम्ही अप्लाय डॉल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करून इनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग ते इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमी फ्लेम हा जो फेड आहे तो इनमध्ये मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच ग्रे मार्कचा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचं आहे. जी खालची लेंथ असेल संपूर्ण याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटोला सिम्पली आपल्याला आउटमधला सिम्पली ॲनिमी फ्लेमचा जो फेड आहे तो सिलेक्ट करून ह्याची जी लेंथ असेल संपूर्ण याची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटोला सुद्धा आपल्या आउटमधला व्हायब्रेटिंग पॅनल जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. जी खालची लेंथ असेल संपूर्ण याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हे जे 9 सेकंद आहेत तिथले हे जे सर्व फोटो आहेत ना आपले लहान आपण छोटे केलेले त्या सर्वांना आपले एकच इथून इफेक्ट ॲड करायचा आहे. तो म्हणजे सिम्पली कॉम्बोमध्ये मिळून जाईल तुम्हाला ना डायनामिक सेक्टूचा आहे तो सिलेक्ट करायचा सर्व इथल्या फोटोंना. 9 ते 10 सेकंद तिथले जे हे 12 फोटो आहेत त्या सर्व फोटोंना. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 11 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे याच्या ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करू. सिम्पली कॉम्बोमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल स्ट्रेच अँड डिस्टोचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच सिम्पली सेक स्लाईड हा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला ड्रॉप डाऊनचा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला सिम्पली आपल्या इनमधला क्रॉस सेकचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे.
इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या एन्जॉय द्यायचं आहे आणि इथं माझ्या इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू. सिम्पली तुम्ही ना ओपनिंग क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट होऊन जाईल डायमंड झूमचा. इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे. तर सिम्पली इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करू. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल हे जे आपले पहिले 4 फोटो आहेत ना 4 फोटोला ठेवायची लेंथ. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड इथे 10 ठेवायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 11 सेकंद आहे तिथला फोटो जिथं मला स्पीड केला तिथे यायचा आहे आणि व्हिडिओ टूवरती क्लिक करू. सिम्पली तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सेक नावाचा. इथून सिलेक्ट करायचा आहे. तर सिम्पली इथे आपल्याला मिळून जाईल. इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असे 11 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची लेंथ. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 20-20 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन आहे ते खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करू. सिम्पली तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इथे इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा. इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.